नमस्कार, राम राम. मी योगेश, माझ्यासोबत आहेत मनोज जरांगे पाटील. नमस्कार. सोशल मीडिया टीमचे न्यूज नेटवर्कचे संचालक सुनील घुले पाटील, तसेच राम खाडे सर या ठिकाणी, केजी सर या, आणि आम्ही चौघं वृश्चिक 2025 बारामती खंडेरायाचं दर्शन घेऊन पुणे मार्गे माऊली ज्ञानेश्वराचं, माऊली ज्ञानोबा रायांचं आळंदी या ठिकाणी दर्शन झालेलं आहे बेस्टपैकी. आणि त्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचं समाधी स्थळ असलेलं बलिदान तीर्थस्थळ तुळापूर संगमेश्वर या ठिकाणी इंद्रायणी, भीमा आणि भांबा या त्रिवेणी संगम असलेलं एक स्थळावरती एक रक्तरंजित इतिहास संभाजीराजांचा ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणावरती, त्या ठिकाणी संभाजी महाराजांना त्या ठिकाणी अभिवादन करून आम्ही थेट आता निघालेलो आहोत आपल्या घराच्या प्रवासाकडे, जालनाकडे. बराच वेळ झाला आहे प्रवास करतोय आणि प्रवासामध्ये बोर झालं. प्रवास करून थोडा रस्ताही खराब झालेला आहे. खरं तर हे या ठिकाणी अशा प्रकारचा व्हिडिओ बनवणं थोडं धोक्याचं असू शकतं, रिस्कीचं असू शकतं. पण आमचे सुनील घुले पाटील म्हणाले की बराच वेळ झाला आहे, आपण बोर झालो आहे, थोडासा एखादा व्हिडिओ बनवा, लोकांशी संवाद करा, म्हणून हा व्हिडिओ आम्ही बनायला घेतलेला आहे. मंडळी, आता आम्ही शेगाव मार्गे पाथर्डी, शेगाव पाथर्डी मार्गे पाचोड, अंबड आणि त्यानंतर जालन्याला पोहोचू. हा सांगण्याचा उद्देश हाच आहे की प्रवास करणं खरंच खूप सोपं नसतं. ड्रायव्हरची लाईफ खरंच खूप कठीण असते. आज गेले 2-3 दिवसापासून आम्ही बाहेर आहोत, फिरतोय. आमचे सुनीलजी फुले एकटेच आमचे सारथ्य करत आहेत. आम्हाला एवढा प्रवास त्यांनी, जवळपास 1000 किलोमीटरचा प्रवास त्यांनी आम्हाला सुखरूप आतापर्यंत आणलेला आहे. आणि इथून पुढचा जो पण 100 किलोमीटरचा प्रवास राहिलेला आहे तो अशाच प्रकारे ते आम्हाला सुखरूप घरी पोहोचवतील अशी आशा करतो. देवाकडे प्रार्थना करतो की आम्हाला सुखरूप घरी पोहोचू दे. अर्थात तुमच्या शुभेच्छा पण आहेतच. म्हणजे सांगायचं एवढंच आहे की जे आजच्या प्रवासामधून आम्ही जेवढं हिंडलोय, बघतोय, काही एक अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. तो म्हणजे ड्रायव्हरचं जे लाईफ असतं, ड्रायव्हरचं जे जीवन आहे, खरंच खूप संघर्षाचं आहे. डोळ्यात अतिशय अंजन घालून, तेल घालून गाडी चालवावी लागते. जर बघितलं आता कुठे मागच्या 1-2 वर्षापूर्वी जरा स्टेट हायवे आणि नॅशनल हायवे जरी बऱ्यापैकी चांगले झालेले असले तरी आपण जर बघितलं तर हे जे छोटे मोठे आदलेमधले रस्ते असतात त्यांची अवस्था आजही खूप वाईट आहे. आणि यामुळे गाडीत तर डोळ्यामध्ये तेल घालून चालावीच लागते, मात्र वेळोवेळी ब्रेक असेल, सगळ्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष द्यावं लागतं. आणि सगळ्यांची जबाबदारी, सर्व प्रवाशांची जिम्मेदारी त्यांच्यावरती असते. त्यामुळे पुढे एखाद्या वेळेस प्रवाशांनी हसी मजाक केली, आपण एखादी डुकली मारू शकतो. आणि एकदा कर एखाद्या ड्रायव्हरनं डुकली मारली की एक डुकली अनेकांचा जीव घेऊ शकते, अनेकांना आपला जीव गमवावा लागू शकतो या डुकलीमुळे. त्यामुळे ड्रायव्हरचं जीवन हे फार जबाबदारीचं असतं आणि फार महत्त्वाचं असतं. ते अनेक लोकांना आपल्या म्हणजे एका ठिकाणावरती पोहोचत असतात. ज्या ठिकाणावर जायचं आहे या ठिकाणावरून त्या ठिकाणावर पोहोचवण्याचं ते कार्य करत असतात. या मानवी जीवनामधलं एक खूप महत्त्वाचं काम, एक पुण्याचं काम त्यांच्याकडून घडत असतं. अनेक पेशंटला वेळेवर दवाखान्यामध्ये पोहोचणं असेल, इमर्जन्सी पेशंटला, डिलिव्हरी पेशंट असेल, किंवा अनेक वेगवेगळ्या प्रसंगी जर ड्रायव्हर हेच आपल्याला वेळेवर पोहोचत असतात. त्यामुळे मला या लाईव्हच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपल्या ड्रायव्हरची इज्जत करा, ड्रायव्हर लोकांचा, चालक लोकांचा सन्मान करा, त्यांना सन्मानाची वागणूक द्या. एखाद्या ठिकाणी जर कुठं काही अडचण आली तर त्यांना मदत करा. आजचाच प्रसंग आहे, माऊलीच्या कृपेने तो आमचा एक वाईट प्रसंग आमच्यावरून टळला. खरं म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये अचानकपणे आमचं गाडीचं ब्रेक थोडंफार अचानकपणे लागत नव्हतं, पण रिटर्नवरती गाडीचं ब्रेक फेल झालं आणि त्या ठिकाणी गाडी आमची कशी आम्ही सावरली. योगायोगानं ते ठिकाणी लवकर गॅरेजही आम्हाला उपलब्ध झालं, मेकॅनिकही चांगला मिळाला, त्याने
उत्तम प्रकारे काम केलं. ठीक आहे, इमर्जन्सीमध्ये चांगले त्याने थोडेफार पैसे घेतले असतील, पण कामाला वेळेवर उपयोगी आला, त्यामुळे हरकत नाही, त्याने थोडेफार पैसे घेतले असतील. तर अशा वेळेस मोबदला त्याचा आपण दिला पाहिजे, कारण की वेळेला महत्त्व असतं, वेळेचं महत्त्व असतं. ऐन वेळेला उत्तम पद्धतीने काम करून देणं, चांगलं कामगार आपल्याला भेटणं हे खूप गरजेचं असतं. तर आणि ते काम करून आम्ही निघालेलो आहोत, आणि त्यामुळेच आम्हाला आज उशीर झालेला आहे. आता सध्या आम्ही आलेलो आहोत शेगाव पाथर्डी मार्गे. आता थोड्याच वेळात आम्ही पाचोड मार्गे अंबडला पोहोचू, आणि अंबडून आमच्या घरी जालन्याला आम्ही पोहोचणार आहोत. तर एवढंच या लाईव्हच्या माध्यमातून सांगायचं होतं. बाकी काही आमचे मित्र सुनील घुले यांना देखील काही बोलायचं आहे. नमस्कार. विनंती करतो की थोडाफार आपण 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करा. नाईट ड्रायव्हिंगमध्ये आज आमचा प्रवास जालना, बीड, बारामती, पुणे नंतर तुळापूर, नंतर पाथर्डी, तिसगाव, करंजी घाट मार्गे आता सध्या शेगाव पाथर्डी रस्त्यावर असून अतिशय ग्रामीणचा अरुंद रस्ता आणि चहूबाजूने खड्डे असलेले, त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून या भागातील आमदार तसेच बांधकाम विभागाचे कर्मचारी यांना विनंती आहे की या रस्त्याकडे लक्ष देऊन याचे सुशोभीकरण, सिग्नल खड्डे, पार्किंग लाईट, हेडलाईट, हे सर्व प्रकारचे लाईट, नोटीस बोर्ड याकडे जरा लक्ष द्यावे. अशा प्रकारे नाईट ड्रायव्हिंग सध्या शेगावच्या जवळ असून अतिशय भयंकर डोळ्यात उकळतं तेल घालून ड्रायव्हिंग करण्याचा प्रसंग सुमारे 1300 किलोमीटर ड्रायव्हिंग करण्यात येत असून हायेस्ट ड्रायव्हिंग 1500 किलोमीटर नॉन स्टॉप गोव्याला गेलो होतो. त्या टायमाला थोडेफार रस्त्यात